चला तर मित्रांनो, आज आपण इंग्रजीमध्ये आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकूया। मला वाटतं की हे इंग्रजीमध्ये आय थिंक दॅट असे म्हणतात। आय थिंक दॅट द वेदर इज नाईस टुडे। माझ्या मतेसाठी इंग्रजीमध्ये इन माय ओपिनियन हा शब्दप्रयोग वापरतात आणि हे थोडे अधिक औपचारिक वाटते। इन माय ओपिनियन डॅश इज द बेस्ट रेस्टॉरंट इन टाउन। आता आपल्या आवडीबद्दल बोलूया। मला आवडतं म्हणजे इंग्रजीमध्ये आय प्रेफर टी टू कॉफी। जर तुम्हाला अधिक औपचारिकपणे बोलायचे असेल तर मी मायनसला प्राधान्य देतो साठी आय गिव्ह प्रेफरन्स टू हा शब्दप्रयोग वापरा। आय गिव्ह प्रेफरन्स टू वर्किंग इन द मॉर्निंग। सोपा आणि नेहमी वापरता येणारा शब्दप्रयोग म्हणजे मला वाचन आवडते म्हणजेच आय लाईक रीडिंग बुक्स बिफोर बेड। तर मित्रांनो, आज आपण इंग्रजीमध्ये मत आणि आवडी कशा व्यक्त करायच्या ते शिकलो। पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत प्रॅक्टिस करत रहा।